दिवाळीच्या शेवटच्या दिवशी आपण भाऊबीज साजरी करतो, पण कधी विचार केला आहे का याची सुरुवात कशी झाली? सूर्यदेव आणि संज्ञा देवी यांना 2 अपत्य जन्माला आले. यमराज जो मृत्यूचा देवता आहे आणि यमुना जी पृथ्वीवर नदीच्या स्वरूपात आहे. लहानपणापासूनच या दोघांमध्ये अतूट प्रेम होते, पण काळ जसजसा पुढे गेला यमराजाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि तो यमुनाकडे येण्यास टाळाटाळ करू लागला. यमुना दरवर्षी तिच्या भावाला प्रेमाने बोलवायची, पण यमराज नेहमी म्हणायचा वेळ नाहीये. पण एक दिवस यमराजाच्या मनात अपराधीपणाचा संकोच निर्माण झाला आणि तो यमुनेला भेटायला तिच्या घरी गेला. यमुनेची प्रेमसेवा पाहून त्याचं मन भरून आलं. तो खूप प्रसन्न झाला आणि यमुनेला विचारलं, तुला काय वरदान हवे? तेव्हा यमुनेने स्वतःसाठी काहीही न मागता तिच्या भक्तांसाठी एक वरदान मागितले. जे भाऊ बहीण या दिवशी एकमेकांना प्रेमाने भेटतील त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीचं वरदान मिळावं. म्हणूनच या दिवशी आपण भाऊबीज साजरी करतो. हा फक्त एक सण नाही, तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक आहे. या भाऊबीजीला तुम्ही तुमच्या बहिणीला नक्की भेटा, कारण या नात्यामधल्या प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही.